अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निदान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं. खलानिषदा वादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. एकनाथ महाराजांचा आज हे आहे ना, नाथषष्ठी आहे ना आज, म्हणून म्हटलं त्यांचं एखादं काहीतरी आपल्याला आज म्हणता आलं तर बघूया. पण त्यांनी जे रचलेलं आहे ज्ञानदेवांचं ते पण म्हणते. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणू, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय म्हण सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमय सामुखी बोलविले, वेदमय सामुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा,
अविद्या मायेचा लागोने दिवारा, ऐसे जगदोद्धारे बोलविले, ऐसे जगदोद्धारे बोलाविले, ऐसे जगदोद्धारे बोलविले. आता हे नामदेवाचे म्हणा. नामा म्हणे यांनी तारिले अपतीत, नामा म्हणे यांनी तारिले पतीत, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमय सामुखी वदविले, वेदमय सामुखी वदविले, वेदमय सामुखी वदविले. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. काय हा चालेल, 1-2 मिनिटं म्हणा म्हणा म्हणा. काय हरकत नाही ना. हा म्हणा म्हणा. तुझी थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगण्याचे फळ संचिताचे, संचिताचे. तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. तुकाराम महाराज. छान. मला खूप आवाज वगैरे नाही, पण नाही नाही, चांगलं वाटलं, चांगलं वाटलं, छान वाटलं, चांगलं वाटलं, छान. अजून कुणाला काही आता पहिल्या ह्याच्यातलं म्हणायचंय? तुमची चालली आहे ना रिव्हिजन? संपत आहे. आपण ते थोडं थोडं करून संपू द्या ना मग. काहीतरी त्या दिवशी 25-26 किती झाले होते आता मलाही आठवत नाही. 7 झाल्या होत्या ना. नाही, आपल्या 7 झाल्या, पहिल्यातल्या ज्या तुमच्या चालल्या होत्या त्या. हां 7 झाल्या, 8वीला सुरुवात करायची. 8कडे आलो तर मला. हां आता आजचा सुरू करा. हां नाही, आजचं तर करतेच आहे. आता तेच मगाशी. कारण हो ना, गॅप पडलाय खूप मोठा. आपली 6वी चालली ताई. हा, चौथ्यातली 6वी झाली ना, 6वी झाली त्या दिवशी. 6-7 झाल्या होत्या माझ्या मते. पुन्हा घेऊ आपण, तसं काही नाही. पुन्हा 7वी 8वी झाली होती असं माझ्या मतात आहे. कारण 6वी झाली होती, 7वी चालू आहे. मॅडम तुम्ही चंद्राच्या कळ्यांचं सांगितलं होतं 16. हो ना हो ना हो ना हो ना. 7वी 8वी झाली होती, पण पुन्हा एकदा घेऊ पुनरावृत्ती, तसं काही नाही. थोडीशी विषयांची आता आठवण तरी राहायला पाहिजे आपल्याला. 5वं प्रकरण सच्चिदानंद पदत्रय विवरण असं होतं. आणि सच्चित आनंद ही 3 वेगळी पदं नाहीत. ते आपण सगळं पाहिले होत्या पहिल्या काही ओव्या. त्याच्यामध्ये उदाहरणं जी दिलेली होती ती आठवत असतील. म्हणजे सोन्याची कांती, काठिण्य आणि सोनं
हे तिन्ही एका ठिकाणीच असतं, एकरूपच असतं. किंवा उजाळ, धृती आणि मार्दव या तिन्ही गोष्टी कापराच्या ठिकाणी असतात. परिमळ म्हणजे सुगंध, मलिनपणा, दुर्गंध, कठीणपणा यांचं प्रतियोगी म्हणजे त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या तिन्ही गोष्टी म्हणजे सुगंध, अगदी नाजूकपणा, कठीणपणाच्या विरुद्ध या तिन्ही गोष्टी ज्या असतात. मलिनपणा त्याच्याऐवजी स्वच्छता, शुभ्रता, शुद्धता या तीन गोष्टी कापराच्या ठिकाणी असतात. स्वच्छपणा, मऊपणा या सगळ्या त्याच्या ठिकाणी असतात. आणि परिमळ मात्रच असतो तो. त्यातला कण जरी पाहिला तरी कापराच्या ठिकाणी परिमळ म्हणजे सुगंध असतोच. तशीच या सच्चित आनंद म्हणजे सत्ताधिकांची आटणी ही आनंद मात्राच्या ठिकाणी येते, परब्रह्माच्या ठिकाणी होत असते. असं 5 ओवीपर्यंत पाहिलेलं होतं. पदं जरी भिन्न भिन्न दिसत असली तरीसुद्धा त्या ठिकाणी आटणी होते म्हणजे त्या तिन्ही गोष्टी एकत्रितच येत असतात. पहिल्यांदा त्या भिन्न वाटतात, पण त्याचं शंका समाधान केलेलं होतं. आणि 6वी, 7वी, 8वी ओवी पण पाहिलेली होती. मी वंदन करत होते आणि ते वंदन करता करताच राहून गेलं आपलं. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि आज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया. आणि आता हा सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप जे आहे ते समजून घेण्यासाठी हे 5वं प्रकरण आहे. पुढचंही प्रकरण फार सुंदर मी म्हणलं आणि त्या दिवशी तुम्हाला की ही 2 प्रकरणात आपल्याला वाचत असताना किंवा अनुभवत असताना रोजच्या जीवनातले दृष्टांत ज्ञानदेव किती देतात ते पुन्हा आपल्याला पाहायचं आहे. 6वी, 7वी घाईघाईत वाचून घेते म्हणजे समजा कोणाला वाटत असेल तिथपर्यंत चालू आहे तरी पुन्हा आपण एकदा पुनरावृत्ती करायला हरकत नाही. एरवी सच्चिदानंद भेदे चालिली तिन्ही पदे, परी तिन्ही उणी आनंदे केली येणे. आता सहजपण, सहजरित्या, एरवी म्हणजे सहज, एरवी म्हणजे सहजपण. सच्चित आनंद ही जी 3 पदं आहेत ही भिन्न भिन्न चालली तिन्ही पदे. जशी काही ती 3 पदं वेगळी चालली आहेत असं वाटतं म्हणजे ती 3 पदं भिन्न भिन्न आहेत असं वाटतं. पण परी तिन्ही उणी आनंदे केली येणे, परंतु ही तिन्ही उणी होतात म्हणजे त्याला उणेपणा येतो. कशामुळं? आनंदे, आनंदरूप परमात्मा जो आहे त्याच्या ठिकाणी या तिन्ही पदांना उणेपणा येतो. आणि तो परमात्मा असं एका शब्दाने सांगता येण्याजोगा किंवा एकच विशेषण लावता येण्याजोगा नाही आहे. आता काल परवाच ऐकलं ना की सगळ्यांमध्ये तो परमात्मा आहे, सगळ्यांमध्ये तो भरून राहिलेला आहे आणि आपल्याला अजून ते ज्ञान होत नाही. त्यामुळे आपण अज्ञानात त्याचं सगळं वेगळेपणच मानत असतो. 6व्या पदामध्ये, 6व्या ओवीमध्ये ते सांगितलं की आनंदरूप परमात्मा त्याने या तिन्ही पदाला उणेपण आणलेलं आहे. आता असं का म्हणाल असा प्रश्न पडेल की का बरं उणेपण आणला. त्याच्यावर 7वी ओवी आहे. सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू, हे न निवडे मिठांशू अमृती जेवी. आता बघा, सत्व म्हणजे ज्याच्या ठिकाणी सत्वगुण आहे, पण सत्व ते सुखाहून आणि ज्ञानाहून भिन्न नाही. वस्तूच्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी. म्हणून सत्ताची किंवा सत्व म्हणजे सत्ता असणं, त्याला अस्तित्व असणं, आणि सुखप्रकाश, सुख आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. तर ते जे सत्य आहे किंवा जे परब्रह्म आहे ते या तिन्हीहून भिन्न नाही आहे. कशाहून? सत्यत्वाहून, सुखाहून आणि ज्ञानाहून. कारण का? की ज्ञानच सत्य आहे, ज्ञानच आनंद आहे. आणि सत म्हणजे आपण जे पहिल्यापासून पाहतोय ते सत आहे. त्याहून चित किंवा आनंद
किंवा आनंदाहून सत किंवा चित हे भिन्न नाहीत. प्रकाशूची सत्ता उल्हासू हे न निवडे मिठावशू अमृती जेवी. त्याच्यासाठी अमृताचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. जेवीचा अर्थ आपण नेहमी लक्षात ठेवतो होता की जेवी म्हणजे ज्याप्रमाणे अमृती मिठावशू न निवडे. अमृताच्या ठिकाणी त्याचे जे माधुर्य आहे, मिठावशू म्हणजे काय, मिठाचा अंश, अर्थात मीठ म्हणजे खारट नाही, गोडपणाचा माधुर्याचा अंश जो आहे तो हे न निवडे, तो वेगळा काढता येतो का हो? आता आपण देवाचं गाणं म्हणतो की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण अमृतापासून अमृताची जी गोडी आहे, माधुरी आहे, ते जसं वेगळं काढता येत नाही, ते जसं भिन्न दाखवता येत नाही, किंवा माधुर्य आणि अमृत मिळून एक अमृतच असतं. एखादं म्हणेल अगदी मधुर आहे आणि एखादं म्हणेल अगदी अमृत आहे. चहाला लोक अमृत तुल्य चहा लिहितात बघा, म्हणजे अमृत आणि चहात काही फरकच केलेला नाही. तसं इथे माधुर्य आणि अमृत यांची भिन्नता किंवा यांच्यामध्ये फरकत करताच येत नाही. अमृतत्व म्हणजे माधुर्य आणि अमृत दोन्ही एकत्रित असतं. तसंच सच्चित आणि आनंद ही 3 पदं जरी वेगळी वाटत असली तरीसुद्धा त्यांचा लक्ष्यभाग किंवा त्यांचं सगळं लक्ष जे आहे ते एकच आहे. परमात्म तत्व हे एकच आहे आणि त्याला अशी 3 गोष्टींनी त्याच्यामध्ये वेगळेपणा दाखवता येत नाही किंवा दाखवू नये. आता मगाशी कोणीतरी ताई म्हणल्या की आपण 8व्या ओवीपर्यंत आलेले होतो. पुन्हा 8वी ओवी बघा. शुक्ल पक्षीचा 16 दिवसा वाढती कळा, परिचंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. पुन्हा जेवी शब्द आहेच. आता शुक्ल पक्षाप्रमाणे काय असतं, प्रतिपदा आता षष्ठी आहे, षष्ठीच्या 6 कळा, द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी असं करत करत पौर्णिमेपर्यंत, आणि मग पुन्हा 16वी कला म्हणजे त्याची जी आहे पुन्हा जेव्हा कृष्ण पक्ष सुरू होतो तेव्हा मग 16 म्हणजे 16च कला असतात. मग पुन्हा ती एक एक कला उतरत जाते, एक एक कला कमी होत जाते. तर परिचंद्र मात्र सगळा चंद्रीजेवी. मग आता शुक्ल पक्षामध्ये 16 दिवसांच्या 16 कला जरी वाढल्या तरी चंद्र जसा आपल्या ठिकाणी परिपूर्ण असतो. म्हणजे एक कला वाढली म्हणून त्याच्यात काही वाढ झाली आणि एक कला कमी झाली किंवा एकच कला आहे म्हणून त्या चंद्रामध्ये काही कमतरता आहे असं न्यूनत्व आहे असं मुळीच नसतं. आता पुढचं बघा, आज तुकारामांच्या याच्यामध्ये अभंगामध्ये पण तुम्ही ऐकलं असेल तशाच प्रकारच्या पुढच्या ओव्यासुद्धा आहेत. अजून याच्यावरचं काही थोडंसं वेगळं विवेचन ऐकायचं असेल तर 8व्यातलं आपण पाहूया. तर सच्चिदानंद विवरणातलं 5वी जी ओवी आहे, हे 5वी नाही 8वी ओवी. शुक्ल पक्षीचा 16 पक्षीच्या 16 दिवसा वाढती कळा, परिचंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. आता याच्यामध्ये अन्वय आपल्याला समजलेला आहे की शुक्ल पक्षीच्या दिवसा 16 कळा वाढती, परी जेवी चंद्री चंद्र मात्र सगळा आहे. सगळा आहे हे अद्यारूत आहे. म्हणजे शुक्ल पक्षात दिवसेनुदिवस चंद्राच्या 16 कला वाढत जातात, पण चंद्र मात्र चंद्राच्या ठिकाणी पूर्ण असतो. कला वाढल्या तरी चंद्राचं मूळ रूप बदलत नाही. अमावस्येला काही चंद्र मरत नाही, अमावस्येला तर पूर्ण काळोख असतो आणि शुद्ध प्रतिपदेला पुन्हा तो जिवंत होतो असं लहान मुलांना वाटतं किंवा अज्ञानी माणसाला वाटतं. पण कला ह्या त्याच्या मूळ स्वभावातच येत असतात, स्वभावावरच येत असतात आणि जात असतात. कमी जास्त झालं तरी त्याच्यामध्ये भिन्नता येत नाही. चंद्राचा देह वाढतही नाही किंवा कमीही होत नाही, तो आपल्या रूपाने आपल्या ठिकाणी पूर्णपणे असतोच. ओवी किती असणार आहे, आता बी ए कुलकर्णी पण म्हणतात की अमावस्येपासून चंद्र
शुक्ल पक्षात पौर्णिमेपर्यंत 16 कला साठवत असतो, नंतर पूर्ण होतो. पण वास्तविक चंद्र स्वतःच्या ठिकाणी पूर्णच असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी पूर्णत्व अपूर्णत्व हे आपल्या दृष्टीमध्ये आहे. आपल्या दृष्टीला तो तसा भेद दिसत असतो. चंद्राच्या ठिकाणी तो तसा भेद नाही, तो पूर्णच आहे, कायम पूर्ण आहे. आपण त्याला अपूर्णत्व किंवा पूर्णत्व हे आपण मानत असतो. आपल्याला बघा काय आनंद होतो पौर्णिमेचा चंद्र, त्यातले त्यात तो जर शरद ऋतूतला कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र म्हणजे अगदी आपली पर्वणी असते. खूप आनंद होतो. आपण अगदी गच्चीवर जाऊन किंवा मोकळ्या प्रकाशात एखाद्या काय म्हणतो मैदाना वगैरे जाऊन सगळे एकत्रित जमून खूप आनंद साजरा करतो, कारण आपल्याला ती पर्वणी वाटत असते. पण चंद्राच्या दृष्टीनं सगळे दिवस, सगळे जेवढ्या कला आहेत त्या सगळ्या त्याच्या पूर्णत्वामध्येच असतात, असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच हे भगवंताचं किंवा परब्रह्माचं पण तसंच आहे. तर स्वरूपानंद काय म्हणतात, शुक्ल पक्षा माझी चंद्र प्रतिदिन, शुक्ल पक्षा माझी चंद्र प्रतिदिन, होय वर्धमान ऐसे वाटे. त्यांनी ते थोडंसं काव्यामध्ये सांगितलं. शुक्ल पक्षा माझी, माझी म्हणजे मध्ये, शुक्ल पक्षामध्ये चंद्र प्रतिदिन, प्रत्येक दिवशी चंद्र काय होतो, होय वर्धमान ऐसे वाटे, तो वाढत जातो, वाढत आहे असं आपल्याला वाटत असतं. तरी निरंतर 16 कली पूर्ण, स्वभावे करोन असे जैसा. तरी तो निरंतर, त्याच्यामध्ये असा खंड नाही पडत. आपण आता माझ्यात एवढा खंड पडला, मलाच फार असं चुकल्यासारखं वाटायला लागलं. पण तिथे वायफाय नव्हतं आणि बरोबर दुपारच्या वेळेला कथा असायची. एक मन वाटलं होतं की थोडीशी आम्हाला 2 ते 3, 3:30 पण 3:15च्या बसनं परत निघायला लागायचं. म्हणजे आम्ही 1 तास फक्त रूमवर यायचो, थोडीशी विश्रांती म्हणा, काही औषधं पाणी घ्यायचे असतील तर ते, आणि ते घेऊन थोडं करेपर्यंत लगेच जायची वेळ होती. जर तुम्हाला शक्य झालं असतं तर मला तिथे 2:15ला, पण एवढी पुस्तकं कुठे तिथे नेता येणार होतं, जास्त ओझं नेता येत नव्हतं, आणि रोज वेगळं ठिकाण, त्यामुळे तेही शक्य नव्हतं. म्हणजे आपल्यामध्ये हे असे खंड पडत असतात, पण चंद्रामध्ये किंवा परब्रह्मामध्ये असं कमीपणा किंवा भास होणाऱ्या वेगळ्या गोष्टी या नसतात. आणि म्हणून तरी निरंतर 16 कली पूर्ण, स्वभावे करून असे जैसा. तो स्वभावतच तसा आहे, तसं परब्रह्म हे स्वभावतच. परब्रह्मामध्ये तर असं काहीच त्रुटी नाही आहे, कुठलीच गोष्ट कमतरता नाही आहे, ते संपूर्ण आहे. आता आपल्याला असं वाटतं की काल बघा त्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा तुकारामांच्या ह्याच्यामध्ये कोणीतरी शंका विचारली होती की जडच्या ठिकाणी कसं काय त्याचं अस्तित्व आहे, जडमध्ये कसं आहे. जड म्हणजे आता दगड असेल, पर्वत असेल, त्याच्यावर ते महाराजांनी खूप छान सांगितलं होतं. आपल्याला अहल्येची शिळा ही त्याच्यातनं ती मुक्त झाली आणि त्याच्यातनं पुन्हा स्त्री रूपात किंवा आपल्या स्त्री रूपामध्ये ती हे झालेली होती. याच्यामध्ये समुद्रामध्ये राम राम नाम लिहून जेवढे दगड टाकले तेवढे सगळे तिथं तरले गेले होते आणि मग तो पूल तयार झालेला होता. म्हणजे जडत्वाच्या ठिकाणी सुद्धा परब्रह्माचं अस्तित्व असतं. म्हणून मी तुम्हाला मागे सांगायची, आपल्या घरामध्ये सगळ्या ज्या वस्तू असतात या सगळ्या काही सजीव नसतात, आणि तो ते पदार्थ असतील, वस्तू असतील, पण त्यामध्ये सुद्धा आपण देव आहे असं म्हणतो, त्याला देव आहे, त्याला नमस्कार. लहानपणी आई वडील सांगायचे आपण उंबरा ओलांडतो, पण त्या उंबऱ्याला किती महत्त्व आहे. उंबऱ्यात तर तसा निर्जीव असतो. उंबरा ओलांडून जायचं नाही लक्ष्मीनं बाहेर. संध्याकाळच्या वेळेला किती आपले नियम असायचे. म्हणजे परमात्म रूप किंवा परमेश्वराचं रूप हे सगळ्यामध्ये भरून राहिलेलं आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता संस्कृतमध्ये काय म्हणतात बघा,
शुक्ले प्रतिदिनं चंद्रम वर्धन्ते षट्कला दश. त्यांनी 16 कलाऐवजी षटकला दश म्हणलं. षट म्हणजे 6 आणि दश म्हणजे 10. 10 आणि 6 मिळून 16. त्या वाढत जातात प्रतिदिन. चंद्रस्तु निजरूपेण संपूर्ण तिष्ठती स्वयं. पण चंद्र मात्र हा स्वतःच्या ठिकाणी निजरूपानं जसा आहे तसाच असतो. या कलांमुळं त्याच्यामध्ये काहीही भेद पडत नाही किंवा भेद होत नाही. दूत महाराज अगदी सोप्या शब्दात सांगतात. काय म्हणतात की शुक्ल पक्षाच्या दिवसात चंद्राच्या 16 कला वाढतात, पण चंद्र मात्र आपल्या चंद्राच्या स्वरूपात पूर्णच असतो. आता आपण तसं जर म्हणलं, एवढीशी मुंगी असते बघा, पण मुंगीचा जीव जरी एवढासा असला, एवढंच त्याचं देह असला, तरी त्याच्या ठिकाणी सगळं पूर्णत्व आहे. मोठा हत्ती असेल, सिंह असेल, वाघ असतील, ते अजून प्रचंड देवमासा वगैरे पूर्वीच्या काळी म्हणायचे, तर ते जरी मोठे असले तरी त्यांच्या ठिकाणी पूर्णत्व आहेच. तसं चंद्राच्या ठिकाणी पण पूर्णत्व हे कलेवर काही बदलत नाही. म्हणजे शुक्ल पक्षामध्ये 16 दिवसांच्या 16 कला जरी वाढल्या तरी चंद्र जसा स्वरूपानं आपल्या ठिकाणी परिपूर्णच असतो. त्याच्या सगळ्या कला मिळून जसं एखाद दिवशी असं वाटलं की सगळ्या कला निघून गेल्या, तरी तो चंद्र स्वरूपानं तसाच असतो. तशी सच्चिदानंद पदही याच जणू काही कला आहेत, आणि त्या जरी निघून गेल्या तरी सामान्य वस्तू मुळात आहेत. किंवा जशी परब्रह्मरूप आहे, वस्तू आहे, ती तशीच राहते. तिच्यात काहीही फरक पडत नाही. खंदारकर महाराज काय म्हणतात? सातव्या ओवीवर जरा जास्त विवरण केलेलं होतं. सत्ताची की सुख प्रकाशूची सत्ता उल्हासू, हे न निवडे मिठांशू अमृती जेवी. मग अशी अनुराधाताई म्हणत होते की आपल्या 6च झालेले आहेत. मला आता आठवत नाही की सत्ता हा जो शब्द आहे, आत्मा, सत्ता, प्रकाश आणि सुख या पदांचा वेगवेगळा अर्थ नाही. आत्माच सत्ता आहे, प्रकाश आहे, सुख आहे. 7व्या ओवीचा थोडासा आढावा घेते. सत्ताच प्रकाश आहे, सत्ताच सुख आहे, आणि सुखच सत्ता आहे, सुखच प्रकाश आहे. असं हे एकमेकांशी अव्यभिचारी. व्यभिचार म्हणजे दूर जाणं, पण एकमेकाला सोडून न राहणं, त्याला अव्यभिचार म्हणायचं. सोडून न राहणार आहेत म्हणजे जोडून राहणार आहेत. सोडूनपेक्षा जोडून शब्द आपण लक्षात ठेवायचे. हे सगळे तिन्ही गुण हे एकत्रित राहणारे, समन्वयानं राहणारे आहेत. आणि मग आत्मा हा सत्ता आणि प्रकाशरूप कसा आहे त्याचा विचार पुढं केला जाणार आहे किंवा सांगणार आहे. पण सत्ता, प्रकाश आणि सुख या 3 गोष्टी व्यवहार दृष्टिकोनातून अव्यभिचारी कशा आहेत त्याचा सगळा त्यांनी उहापोह खूप केलेला आहे. आत्ता सांगितलं तसं सत्ता म्हणजेच प्रकाश, प्रकाश म्हणजे सुख, या तिन्हींचा समन्वय त्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळं आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवती, एका बृहदारण्यक उपनिषदातलं अशी 5-6 म्हणजे एक परिच्छेदच आहे. तो मागे कधीतरी मी सांगितलं असेल, पण आत्ता थोडक्यात सांगते तुम्हाला की आपण जे सुख मानतो हे कसं असतं, स्वतःसाठी असतं. म्हणून त्यांनी व्यावहारिक सत्य तिथं समजावून दिलेलं होतं. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांच्यामध्ये तो संवाद झालेला असतो, आणि ती म्हणते की खरं सुख कशात आहे, खरं कुठलं हे आहे. तर तेव्हा हे वाक्य सगळ्याला कॉमन म्हणलेलं होतं की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवती. आपल्या स्वतःसाठी आपल्याला हे
सुख स्वतःसाठी हवं असतं, आपण दुसऱ्यासाठी काही करत नाही. खरं म्हणजे अगदी त्यांनी पत्नीपासून सुरुवात केलेली आहे की पत्नीला पतिप्रिय केव्हा असतो, तिच्या लाडक्या वस्तू, तिच्या प्रिय वस्तू त्यांनी आणून दिल्या, तिच्या मनासारखं केलं तर तो प्रिय होतो. आणि त्यानं जर तिच्या विरुद्ध वागला तर लगेच आपल्या डोक्यात काहीतरी चिडचिड निर्माण होते. त्याच्या विरुद्ध नवऱ्याचंही तसंच असतं की त्याच्या मताप्रमाणे त्याच्या आवडीच्या गोष्टी जर बायकोनी केल्या तर मग ते सर्वं प्रियं भवति. आणि ती जर थोडी त्याच्या मनाविरुद्ध वागली, त्याला हवी ती वस्तू दिली नाही, पदार्थ खाण्याचा असेल, लेण्याचा असेल, जे काही असेल ते शय्येचं असेल, जो कुठला वस्तू असेल ती त्याच्या सुखासाठी त्याला जसं हवं आहे तसं दिलं तर ती प्रिय असते. तेच त्यांनी सांगितलं होतं की मुलाबाळांच्या बाबतीतही तेच. हे व्यवहारातलं आहे आपल्या. हे जे प्रेम आहे, हे जे सुख आहे, हे व्यवहारात आहे. म्हणजे सुख म्हणजे आनंद मानत नाही आपण, किंवा सुख म्हणजे प्रकाश मानत नाही, पण परमात्म्याच्या ठिकाणी ह्या तिन्ही गोष्टी एकत्रितच असतात. मुलांना सुद्धा बघा, आईवडिलांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी केल्या, त्यांना हवी ती वस्तू आणली, हवंय ते खायला दिलं, हवंय ते खेळणं, अगदी लहानपणापासून बघा खेळणं दिलं की आईवडील खुश किंवा आईवडील त्याचे प्रिय. पण नाही देत म्हणलं की तळतळाट नुसतं, बोकाड पसरतील, आरडाओरडा करतील, रडगाणं करतील. असे हे मुलांच्या बाबतीत घडत असतं. तसंच त्यांनी सांगितलं नोकरांच्या बाबतीत सुद्धा. नोकरसुद्धा आपल्याला कधी प्रिय होतो, जर त्यानं आपल्या मनासारखा वागला तर, आणि त्यानं त्याचं चालवलं तर आपण म्हणतो उद्यापासून निघून जा, तुला तुझ्याप्रमाणेच वागायचं आहे, तू आमचा नोकर आहेस का, आम्ही तुझे नोकर आहे, अशी वगैरे भाषा माणूस बोलत असतो. अहो नोकरांचं सोडा, प्राणी मात्रांचं सुद्धा त्यांनी सांगितलं की सगळे प्राणी मात्र, पशु हे सुद्धा पालन केलं जातं, त्यांच्या जीवावर आपण जगत असतो. आता गाय घ्या, म्हैस घ्या, जे काही शेळी घ्या, ज्यांच्यापासून दूध मिळतं, सगळं मिळतं, ती जर देत नाही त्यावेळेला ती जेव्हा दूध न देणारी होते, गायसुद्धा लगेच भाकड झाली की तिला काढून टाकलं जातं. कसायाला सुद्धा द्यायला कमी करत नाही. पण आत्मनस्तु कामाय सर्वं सुखं भवति, म्हणजे ती गायसुद्धा आपल्या सुखासाठी, आपल्या इच्छेसाठी आपल्याला प्रिय असते. तिलाही कधीतरी वाटत असेल की एखाद दिवस मला नाहीच जास्त लांब जावत आहे, चाराचा खायला माझ्या इथंच मला सगळं मिळावं, माझ्या वासराजवळ राहायला मिळावं. नुकतीच तिची प्रसूती झाली असेल, हे झाली असेल, पण माणसं तो विचार करत नाही. आपल्याला तिच्यापासून दूध पाहिजे, ते वासराच्या तोंडचं काढून आपण दूध घेत असतो. म्हणून आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवति, म्हणजे प्रत्येक विषय जो असतो तो माझ्यासाठी पाहिजे, मी असावं, माझा नाश होता कामा नये, मला काही बाधा येता कामा नये. आणि अशी प्रत्येकाची इच्छा असते की मला सगळ्यांपासून सगळं मिळावं, तर मी सुखरूप, माझी कल्पना जी सुखाची आहे तर माझा आत्मा सुखरूप आहे असं आपल्याला वाटत असतं. पण आत्मा हा सत्ता, प्रकाश आणि सुख या तिन्हीहून वेगळा नाही. आत्मा म्हणजे सत्ता, आत्मा म्हणजेच प्रकाश, आत्मा म्हणजे सुख. मगाशी जसं सांगितलं अमृताचं सारखं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की अमृताहून गोडी ही वेगळी नसतेच, निवडता येतच नाही. तसं सत्ता, प्रकाश आणि सुख हे आत्म्यापासून आणि परस्परांपासून वेगळं काढता येत नाही. अशी 7वी ओवी जरा महत्त्वाची होती आणि त्याच्यावर आधारित पुढच्या आता ओव्या आहेत. 8वी जी पाहिली आपण, शुक्ल पक्षीच्या 16, दिवसा वाढती कळा, परिचंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 15 दिवसात चंद्राच्या 16 कला वाढत असतात, पण चंद्र मात्र पूर्णपणानं चंद्राच्या स्वरूपातच अखंड असतो. त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश आणि सुख हे आत्म्याच्या 3 कला आहेत, आणि आत्मा मात्र आपल्या महिमेत अखंड असतो. त्याची वेगळेपण, हे गुण जे आहेत किंवा हे जे 3 घटक आहेत हे वेगळे त्याला काढता येत नाहीत. काय रे
धन्यवाद. खूप दिवसांनी आल्यामुळं गणेश मंदिराची काही जबाबदारी असते ना. तो आला तिथला क्लासवाला मुलगा. बरं ठीक आहे, आपण आठवी ओवी पाहिलेली आता पुढच्या मगाशी जसं म्हणलं तसं कालच्या तुकारामांच्या अभंगातही अशीच ओवी आलेली होती आणि तशीच ओवी आता 9वी ओवी आपल्याला पुढं पाहिजे. थेंबी पडता उदक, थेंबी पडता उदक, थेंबा धरुये लेख, थेंबा धरुये लेख, परी पडिला ठाई उदक वाचुनी आहे, परी पडिला ठाई उदक वाचुनी आहे. आता इथे त्यांनी जे उदाहरण दिले ते एकतर मेघाचंही असू शकतं किंवा आपण जेव्हा अभिषेक करतो, आज सोमवार आहे बघा, खूप जणांनी पशुपतीनाथाचं जर व्रत केलं असेल तर तुमच्या लक्षात येत असेल की महादेवाच्या पिंडीवर सतत त्या घटातनं किंवा वरच्या ह्याच्यातून पात्रातून थेंब 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 पाणी पडत असतं आणि तो अखंड अभिषेक, अखंड जलाभिषेक चालू असतो. मग त्या थेंबाची 1 2 3 अशी गणना म्हणलं तर करता येते, पण त्या प्रत्येक काळाचं जे अंतर आहे म्हणून त्यांनी म्हणले बघा, थेंबी पडता उदक, त्या थेंबातून जे उदक पडतं, थेंबा धरुये लेख, लेख म्हणजे मोजणी, तर त्या थेंबाची लेखणी किंवा मोजणी गणना ही करता येते. परी पडिला ठाई उदक वाचुनी आहे, पण पडिला ठाई उदक, पडिला म्हणजे तो पडल्या ते जे उदक आहे, ते जे पाणी आहे, ते पाण्या वाचून दुसरं काहीच नसतं, उदक वाचुनी आहे. तिथे जरी त्यांनी उभा दंड दिलेला असला तरी आपण जर मराठीत असं लिहायचं झालं असतं साधं तर आपण म्हणलं असतो परी पडिला ठाई उदक वाचुनी आहे. म्हणजे उदकाशिवाय दुसरं काही असतं का? तो थेंबुटा. मागं असं म्हटलेलं होतं की थेंबुटा म्हणजे एवढासा थेंब त्या स्वाती नक्षत्रात जर मेघातला पडला तर तो शिंपल्यामध्ये पडला की लगेच त्याचा मोती होतो, कुठे अन्य ठिकाणी पडला तर त्याचं करपून जातो. तसं इथे हा अभिषेक करत असताना त्याची जरी मोजमाप करता आली तरीसुद्धा तो जो थेंबुटा आहे, तो थेंबुटा खाली पडला रे पडला की तो थेंब आणि पाणी ह्यात काही फरक आहे का हो? आकार त्याचा थेंबासारखा झाला, पण थेंबुटा आणि जल हे भिन्न नसतं आणि मग थेंब रूपानं गणना करता येत नाही. म्हणून आता पुन्हा ते पाण्यात मिसळून गेलं की त्याची काही गणना करता येत नाही. तसं आत्मरूपी शंकर आहे आणि आत्मरूपी शंकरावर बरं का, ते जे 3 शब्द वापरलेत ना, सत्ता प्रकाश आणि सुख, ते त्यांनी रूपक केलेलं आहे की शंकराच्या पिंडीवर सत्ता प्रकाश आणि सुख हे 3 थेंब सतत पडत असतात आणि ते वेगवेगळ्या अर्थपरिच्छेदानं, वेगवेगळ्या अर्थानं आपण ते स्वीकारत असतो. सत्ता म्हणजे अस्तित्व, सुख म्हणजे आपल्याला मिळणारा आनंद आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. तर हे आत्म्यावर पडल्यानंतर तिन्ही एकरूप होत असतात, आत्मरूपच होत असतात, त्याच्यात भेद राहत नाही. म्हणजे सत्ता प्रकाश आणि सुख हे अव्यभिचारी आहेत. व्यभिचाराचा अर्थ मगाशी मी सांगितलं. आपल्याला मराठीमध्ये तर तो व्यभिचार शब्द खूप असा म्हणजे काय म्हणू, आपल्याला न पटणारा किंवा न आवडणारा असा शब्द असतो. अव्यभिचारिणी अशी ही माया किंवा अव्यभिचारिणी ही सत्ता आहे आणि त्याच्या ठिकाणी हे तिन्ही गोष्ट अभेददर्शक आहेत. अभेद आहे, सत्ता प्रकाश आणि सुख हे तीनही गोष्टी एकत्रित आहेत. त्यातली सत्ता वेगळी काढता येत नाही, सुख वेगळं काढता येत नाही आणि प्रकाश वेगळं काढता येत नाही. म्हणजे कोणाकोणाला त्यामुळं उणेपणा आणला जातो. एखादी व्यक्ती म्हणलं, आता बघा आई म्हणलं की आईजवळ सगळं येतं, प्रेम येतं, माया येतो, तिच्याकडचं कलाकुसरी येतात, ती स्वयंपाक छान करते, तेही छान करते, गाणी सुंदर म्हणत असेल ते,
मग असं एक एक गुण तिचा वेगळा काढता येतो का? आपण असं वेगळे वेगळे पण मानतो का? नाही मानत. जसं कुठलीही व्यक्ती म्हणलं की सगळ्या व्यक्तिमत्वाचं संतुलन तिच्या ठिकाणी असतं, सगळ्या गुणांचं, सगळ्या रूपाचं, सगळ्याचं संतुलन असतं. तसे परमात्म्याच्या ठिकाणी सुद्धा हे 3 जे घटक आहेत हे वेगळे काढता येत नाहीत. आणि तिथे मग एक बाजूला केला की तिथे उणेपणा येतो, असं काही होत नाही. असं पुढच्या ओवीत होत नाही, ते सांगणार आहेत. तर बघू आपण अजून त्याच्यावर काय थोडीशी चर्चा. पाण्याचे थेंब खाली पडत असताना थेंबाची संख्या मोजता येते, पण ज्या ठिकाणी ते थेंब पडत असतात तिथं पाण्यावाचून दुसरं काही नसतं. आता पडलेल्या थेंबांचं काही गणित वेगळं करता येत नाही काही, की हे 50 थेंबांचं पाणी आहे, 3 थेंबाचं पाणी आहे. ते लगेच पाणी होऊन जातं, पाणीरूप होऊन जातं. म्हणजे तिथं पाण्यावाचून दुसरं काहीच असत नाही. मगाशी मी म्हणलं तसं काहींनी ते मेघातून पडणारं पाणी असाही अर्थ दिलेला आहे. आत्ता शंकराच्या पिंडीचं असा एक जणांनी घेतला अर्थ. पण आपण पाहतो की जेव्हा आकाशातनं मेघ बरसत असतात त्यावेळेला तर किती त्या जलधारा आपल्याला दिसतात. लहान मुलं मोजतात, ही एक धारा आहे, ही एक धारा आहे. किंवा आपल्या वळचणीला अशा पडत असतात, मग त्या मोजत असतो. तुम्हाला खरं मी आज एका ठिकाणचा हे सांगणार होते, नेपाळ पशुपतीनाथचं त्या दिवशी सांगितलं. दुसरं एक इथली ही कथा, हे एवढं झाल्यानंतर तिथला अनुभव सांगते मुक्तीनाथचा, की हे पाण्याच्या थेंबावरूनच तिथलं अनुभव आलेला आहे, म्हणून तो मला जास्त भावला आहे. म्हणजे मेघातून जेव्हा पाण्याचे थेंब पडतात तेव्हा सुद्धा मोजता येतील, पण एकत्रित पडल्यावर ते मोजता येत नाही. फक्त तिथं पाणीच पाणी होऊन जातं. म्हणून आपण म्हणतो ना, पाणीच पाणी झालेलं आहे, आता काहीच मोजमाप करताच येणार नाही, इतका कोसळला आहे पाऊस, इतका कोसळला आहे. तशी ही 3 पदं जी आहेत, सच्चिदानंद ही पदं, ही 3 जरी असली तरी परमात्मा एकच आहे. म्हणजे मेघातल्या अनेक धारांचं किंवा अनेक थेंबांचं जसं जलच होतं, तसं या परमात्म्याच्या ठिकाणी सुद्धा या 3ही गोष्टी एकत्वानं किंवा एकरूपत्वानं या आपल्याला जाणवतात, अनुभवतात. ती त्याची वेगवेगळी रूपं नाहीत किंवा वेगवेगळे त्याचे गट नाहीत. ती 3 पदं भिन्न राहतच नाहीत. आणि परमात्म्याशी ती अगदी एकरूप झालेली असतात, आवृत्त झालेली असतात. त्यामुळं दुसरा काही तिथे वाच्यार्थ, लक्षार्थ मागे एकदा सांगितलेलं होतं, तसे काही इथं कुठलेही घेता येणार नाहीत किंवा घेऊ नयेत. संस्कृतमध्ये काय म्हणतात बघा. पृथक्त्वेन विभाव्यन्ते पतन्तो जलबिंदवः परंतु पतनस्थाने किमप्यस्ति जलं विना. पृथक्त्वेन विभाव्यन्ते, वेगळेपणानं कधी जाणवतं? पतन्तो जलबिंदवः, पतंत हा म्हणजे पडणारे जे पाण्याचे बिंदू आहेत ते आपल्याला पृथक्त्वानं जाणवतात. परंतु पतनस्थाने, परंतु ज्या ठिकाणी पडतो, किमप्यस्ति जलं विना, ते सगळं जलच जल असतं. नदीत पडलं नदीत तसं, सरोवरात पडलं सगळं जल. त्याच्यात काही थेंबाची अशी गणना करता येत नाही किंवा केली जात नाही. स्वरूपानंद काय म्हणतात बघा. तैसी सत्ताधिक पदे जरी नाही, वेगळाले थेंब भासती अनेक, वेगळाले थेंब भासती अनेक, तळी मेघोदक पडे जेव्हा. यांनी तळ्याचा अर्थ घेतला की तळ्यामध्ये जेव्हा मेघाचं पाणी पडतं त्यावेळेला ते अनेक काही भासत नाहीत. भासत जरी असले तरी ते पाणी ह्या रूपातच आपण ते जाणवून घेतो. परी पडे तेथे पाणीचं ते पाणी, परी पडे तेथे पाणीचं ते पाणी, सर्वत्र होऊनी राहे जैसे. मग आपण पाहतो रस्त्याने ओहोळच्या ओहोळ वाहत असतात, सगळ्या तळी विहिरी छोटे छोटे आड सगळं झरे सगळं एकदम भरून जातं. मग आपण म्हणतो का ते 50 थेंब या तळ्यात पडले, 500 थेंब याच्यात पडले, असं काही भेदभाव करता येत नाही किंवा करू शकत नाही. तसं आता थेंब थेंब बिंदू रूपात पाणी पडत असतं, पण ते थेंब मोजता येतात. पण जिथे ते पाणी पडलं, एक झालं, ते तिथं पाण्यावाचून दुसरं काहीही असत नाही.
ही जी व्यवहारातली उदाहरणं दिलेली आहेत ज्ञानदेवांचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला रोजच्या जीवनातली उदाहरणं पटवून देतात आणि त्यानुसार हे परब्रह्मतत्व कसे एकरूपत्वानं नांदत आहे किंवा एकरूपत्वानं आहे हे आपल्याला ते समजावून देतात. तर जोग महाराज तेच म्हणतात की पाण्याचे थेंब पडत असताना तो थेंब मोजता येतो. लहान मुलं काय जसे आपण पायऱ्या चढताना मी पाहिलं एखाद्या गडावर जायचं असलं की मुलं अगदी पहिल्या पायरीपासून शेवटपर्यंत अगदी छान पायऱ्या मोजत जातात. एकदा गेलं की संपलं मग त्याचं त्या आकड्याचं महत्त्व संपतं. तसं पाण्याचे थेंबसुद्धा असं मोजत बसतील 1 2 3 पण किती वेळ मोजणार हो, एक 5-10 मिनटं ठीक आहे. मग थेंब जिथं पडतात तिथे एकदा पाणी झालं की मग तो सांगेल का इथे एवढे 100 थेंब पडलेत मी मोजले. त्याच्यानंतर न मोजलेले कितीतरी थेंब असतात आणि मोजण्याच्या तडाख्यात सापडले म्हणलं तर थेंब हा पाण्याच्या रूपानंच असतो. त्यामुळे थेंबाच्या आकृतीचा निराश केला की सगळं पाणीच पाणी होतं. म्हणजे सगळीकडे आपण ते गाणंही म्हणतो ना, पाणीचं पाणी चोहीकडे बाई गेला मोहन कोडीकडे. तिथे छान असायची लहानपणीची गाणी. रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कोणीकडे. ते लहानपणीच्या गाण्यात ते मोहन कोणीकडे गेला, तो मोहन म्हणजेच हा परमात्माच आहे आणि तो कुठे गेला हे आपल्याला कळत नाही. आपण त्यालाही शोधतच राहतो. जसं पाण्याचे थेंब मोजत राहतो आणि नंतर पाणी जलमय सगळं झालं की तिथे काही त्याचं वेगळं अस्तित्व राहत नाही, तसंच हे परमात्म्याचं सुद्धा आपण आपल्या दृष्टीनं सत वेगळा, चित वेगळा, आनंद वेगळा असा जरी मानत असलो तरी तो तसा काही वेगळा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आता पुढं सुख आणि दुःख याची एक पुढच्या ओबीमध्ये त्यांनी हे छान केलेली आहे कल्पना. दुःखाचे निसर्वनाशे 11वी आहे बरं का, नाही 10वी राहिली घ्यायची. तैसे असताची या व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे. आता हे सत्याचं आणि असत्याचं आता इथं एक सिद्धांत काढत असतात. तसं या सगळ्या उदाहरणातून एक सिद्धांत काढतात की तैसे म्हणजे त्याप्रमाणे असताची या व्यावृत्ती, जे असत आहे ज्याला सत्यत्व नाही त्याची व्यावृत्ती म्हणजे त्याच्यापासून वेगळेपणा दाखवण्याकरता सत म्हणू आले श्रुती. श्रुतीनं काय केलं, या परमात्म्याला परब्रह्माला सत असं म्हणायला सुरुवात केली. आणि जडाची असमाप्ती चिद्रूप ऐसे, आणि मग जडाची समाप्ती करण्यासाठी त्याला चिद्रूप म्हणायला लागले. म्हणजे सत आणि चित ही 2 नावं त्यांनी कशी निर्माण झाली ते सांगितलेली. म्हणजे असतपासून ते वेगळं आहे हे सांगण्यासाठी सत आणि जडापासून वेगळं आहे हे सांगण्यासाठी चित, हे 2 पदं किंवा ही 2 म्हणून चिद्रूप. रूप म्हणजे चैतन्याने युक्त असलेलं ते चिद्रूप आणि अस्तित्वाने युक्त असलेलं ते सत्य. बाकीच्या कशालाही अस्तित्व नाही म्हणून त्याला असत म्हटलं जातं. असतपेक्षा वेगळं ते सत आणि जडापेक्षा वेगळं ते चित असे 2 शब्द वापरले होते. आणि 11व्या ओवीत पुन्हा सुखाची व्याख्या केलेली ती आपण फार उद्या बघूया. सत आणि चितचं दोन्हीचं इथं समजावून दिले त्यांनी. तैसे असदाची ये व्यावृत्ती सद म्हणो आले श्रुती जडाची ये समावृत्ती चिद्रूप ऐसे. म्हणजे असत या धर्माचं निरसन करण्यासाठी श्रुतीने सत शब्द वापरला आणि जड धर्माच्या तुलनेनं आत्मवस्तूला चिद्रूप असं म्हटलं आहे. तसं अद्भुत महाराज म्हणतात की असताची व्यावृत्ती करून श्रुतीनं ब्रह्माला सत म्हटलं आणि जडाची व्यावृत्ती करून चित असं म्हटलेलं आहे. म्हणजे असत नाही, आपण जेव्हा म्हणतो ना ही व्यक्ती गोरी नाही म्हणजे काळी आहे, तर ती सांगण्यासाठी ही नाही असं म्हणण्यासाठी आपण वेगळा शब्द वापरतो. मग जसं असत नाही हे सांगण्यासाठी हे सत आहे हा शब्द उच्चारलेला आहे.
सत्पदाचं लक्षही नाही आणि वाच्यही नाही. म्हणजे जर वाच्यार्थ लक्षार्थ इथं काही घ्यायचे नाही आहे. प्रत्यक्ष दिसणारं जे सगळं जगत आहे हे असत आहे. हे बिंबवण्यासाठी परब्रह्म कसं आहे तर सत आहे. आता वंध्येचा पुत्र, आपण काय म्हणतो वंध्या पुत्र. आता वंध्येला पुत्रच नसतो म्हणून तर तिला वंध्या म्हणलं जातं. पण एखादा म्हणाल आम्ही वंध्यापुत्र पाहिला म्हणजे मग त्याची कमालच झाली. जी गोष्ट दिसत नाही ती आहे म्हणणं कसं काय योग्य आहे? म्हणजे वंध्यापुत्र दिसत नसल्यामुळं तो असत आहे आणि हे परमात्म रूप मात्र सत आहे. एवढं सगळीकडे सारखं म्हणजे बजावून किंवा प्रत्येक गोष्ट समजावून देतात. म्हणजे थोडक्यात काय, जग दिसत नाही म्हणून ते असत आहे. वंध्यापुत्र दिसत नाही म्हणून तेही असत आहे. पण परमात्मा असून दिसत नाही. आता इथं मात्र फरक आहे. दिसत नाही आहे पण तो आहे आणि म्हणून त्याला सत म्हणायचं. आता तुम्ही म्हणाल मग वंध्यापुत्र पण दिसत नाही मग त्याला सत म्हणायला काय हरकत आहे? तसं नाही. त्याचं कुठं अस्तित्वच नाही आहे. वंध्यापुत्र हा कल्पनेतला पदार्थ आहे आणि परमात्मा हा कल्पनातीत पदार्थ आहे. असं एक एक आता त्याच्यातलं तत्व आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय म्हणतात बघा संस्कृतमध्ये, तथैवासन निरासाय श्रुत्या प्रोक्तम सदात्मकं जडस्यैव निवृत्त्यर्थं प्रोक्तम चिद्रूपसंज्ञकं. तेच पुन्हा सांगतात की असत निरास असते. निरास आहे असतची निरास करण्यासाठी, म्हणजे असत नाही हे समजून देण्यासाठी त्याला सत म्हणावं लागते. आणि जडस्यैव निवृत्त्यर्थं, जडाची निवृत्ती करण्यासाठी त्याला चिद्रूप म्हणावं लागतं किंवा चित म्हणावं लागतं. सच्चित आनंद, त्यातला आनंदाचा शब्द उद्याच्या ओवीमध्ये बघू आपण. म्हणजे व्यवहारामध्ये असत, जड, दुःख ह्या पदार्थांची जीवमात्रामध्ये प्रतीती आहे. जेव्हा जीवाला या संसारामध्ये पडलाय तेव्हा त्याला असत वगैरे सगळी हे रूपं लागतं. पण त्याच्यापासून निवृत्ती करण्यासाठी सत आणि चित हे परब्रह्म रूप आहे हे समजावून दिलं जातं. असत पदार्थांचं निराकरण करण्यासाठी श्रुतीला हे सत आहे सारखं. म्हणून श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, ते जसं आपण म्हणतो तसं श्रुती ह्याला सत का म्हणते तर असतपेक्षा वेगळं आहे म्हणून ते सांगण्यासाठी. आणि जड म्हणजे ज्याच्या ठिकाणी असते आपण चैतन्यत्व नाही किंवा चैतन्य नाही म्हणून त्याला चित म्हणायचं. जोग महाराज तेच म्हणतात तैसे असताच्या व्यावृत्ती श्रुती सत म्हणो आले, जडाची असमाप्ती चिद्रूप ऐसे आले. तर एकदा हे आत्मा हे अंतिम सत्य आहे, अंतिम तत्व आहे आणि ते मानल्यानंतर त्याला कधीही असत म्हणता येणार नाही. म्हणजे चिरंतन आहे, सत आहे आणि पुन्हा त्याला असत आणि जर तुम्ही जड म्हणायला लागले तर सगळं फोल ठरेल. मग या जगात काही उरणारच नाही. आणि ज्ञानसुद्धा कसं आहे, सत्याच्या बाहेर नाही आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान. तर ते आता आपल्याला या दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या. जी गोष्ट आडात नाही तिला पोहऱ्यात कशी येणार ती? म्हणून जड पदार्थ हे ऐहिक वस्तूतून ज्ञानाची उत्पत्ती होणार नाही. जे जड पदार्थ आहेत त्याच्यातून ज्ञान उत्पन्न होणार नाही. म्हणून श्रुतीनं आत्मरूपाला सत आणि चित ही दोन रूपं म्हणूया किंवा दोन विशेषणं म्हणूया किंवा ती त्याचे भाव म्हणजे अस्तित्वच आहे म्हणा. तर ती त्याची वेगळेपण किंवा ते ओळखण्याची खूण म्हणू आपण. असं हे परमात्म तत्व आहे असं आपण ह्या 10 ओव्यापर्यंत पाहिलेलं. याच्यातली वाचली का 10वी? तैसी सत्ताधिक पदे जरी तीन, एकची अभिन्न आत्मवस्तू
एक आत्मवस्तू जगी असे साच, त्या विण नाहीच दुजे काही. असत ऐसे जे जे भासत असे काही, तयास नावही नाही ब्रह्मी. दाखवाया ऐसे तेथे श्रुतीनेच, प्रयोजिला साच सत सत्शब्द हा. तया ब्रह्मासीच चिद्रूप हे नाव, जडाचा अभाव दाखवाया. ते जड नाही हे दाखवण्यासाठी सतत चित म्हटलं जातं, आणि असत नाही हे सांगण्यासाठी त्याला सत म्हणलं जातं. एवढंच फक्त लक्षात ठेवा. आपली सुद्धा नावं ठेवण्याच्या मागचा उद्देश हाच असतो. घरात आता कमी मुलं आहेत, पण पूर्वीच्या काळी 8-8, 10-10 मुलं असायची. मग त्याचं वेगळेपण समजण्यासाठी म्हणून प्रत्येकाला नावं द्यावी लागत होती. नाही तर सगळे परमात्मा रूपच आहेत. सगळ्यांनाच म्हणलं असतं सच्चित आनंद रूप आहे तर अवघड झालं असतं. रोजचे व्यवहार आपल्याला करण्यासाठी ही नावं, ह्या उपाध्या ह्या द्याव्या लागतात. समजलं का काही का गोंधळात? आजच्या ओव्या समजले का सगळ्यांना? समजले मॅडम. हां. मी बघा ते जडाचं सांगितलं ना उदाहरण, हो तुकारामाचं, ते हा. इथं लागू पडतं का? हो, लागू पडतं ना. सगळी उदाहरणं लागू पडतात. जसं त्या ह्याचं आपण सांगितलं, अहल्येचं सांगितलं, वानरांचं सांगितलं, तसेच तुकारामांचे आहेच ना. आज नाथ महाराजांची षष्ठी आहे बघा. आज मी ठरवलं होतं एकनाथी भागवत सुरू करू वाचायला, पण मला हे सगळा पसारा आवरता आणि पुस्तकं शोधताच सगळा धुळीनं माखले बघा. सगळं इतकं हात काळे काळे होऊन गेले. स्वच्छ करण्याच्या. मॅडम एकनाथी भागवत अवघड आहे वाचायला हो. हो ना, पण त्याचा अर्थासह मी मिळवलंय बघा. त्यामुळं अर्थ माझ्याकडे आहे, पण मी वाचायला सुरुवात केली पण मला कळालंच नाही का? काही त्याचं. बघू. मला खरं वाटलं होतं आज एक तरी ओवी आपण म्हणावी त्यातली. तर तुम्ही ज्या वेळेस सुरू करताल वाचायला हां. त्यावेळेस मला पण लिंक पाठवा ना. तर एकटीची कशी लिंक करायची बघूया, काहीतरी ठरवू. हं, चालेल. ते भागवत ऐकणं महत्वाचं. हो माझ्याकडे ना. पुस्तक आहे मोठे, बर चालेल, बघूया. पण केला वाचायचा प्रयत्न, हा, पण हा. कळतच नाही. नाही, मी काय करीन, अनुभव एकच ओवी अनुभव सुद्धा हा. मला काही कळत नव्हता, पण पण तुमच्या समजून सांगण्यामुळे आता कळायला लागला. अमृतानुभवाची इतकी गोडी मग आता लागते. आपण असं करूया, रोज एक ओवी फक्त मी घेत जाईन आणि नुसती याच्यावर टाकत जाईल आपल्या ग्रुपवर. हा, हां, चांगलं असं करूया काहीतरी, म्हणजे तुमचाही फायदा होईल आणि माझाही फायदा होईल. तुमच्या नादाने मला तरी त्याचं काहीतरी रोज एक ओवी, जशी ते महाराज जशी एक तुकारामांची सांगतायत तशी. तुमचं सांगणं खरंच रसवंती आहे तुमच्या. रसवंती काय हो, सगळी भगवंताची कृपा आहे. माझं काही नाही आहे, सगळं त्यांचं बघून. त्याच्यामुळे काय होते, गोडी निर्माण होते गोडी. त्याच्यात. नाही, आपल्या अनुभव मला तर की नाही हा. इतकं अवघड वाटायचा ते. सुरुवातीला मला सुद्धा तसंच वाटलं, पण आता ते शिवशक्तीची तर वर्णनं सगळीकडे आहेत बघा, सगळीकडे आहेत. आता इतकं छान वाटायला लागलं ते शिवशक्ती प्रकरण. गुरूंचं तसंच. आता हे वाचायचंही पाहिलं, आता हे आपलं 5वं चाललंय. ते कसं असतं, एकामध्ये एक लिंक आहे ती, म्हणजे एकावर एक अवलंबून आहेत, असं वेगळी नाही ती प्रकरण. अहो तुम्हाला सांगते, मी ह्या प्रकरणाचं नाव वाचल्याबरोबर मी इतकं अवघडात पडले. हो. मला काहीच कळत नव्हतं हो, म्हणजे हो. काय, चित्त म्हणजे काय, हो ना, आनंद बरोबर म्हणजे आहे. काय. हो. त्यावेळेस तुम्ही सोडवत गेलात त्याचा अर्थ. बरोबर. त्यावेळेस ते उमजत गेलं ते. नाही, बरोबर आहे. आणि ज्ञानदेवांचीच सगळी कृपा आहे आपल्यावर. हो, त्यांनी किती सोपी उदाहरणं दिलीत. त्या उदाहरणातनं लगेच आपल्या लक्षात येतं. नाही तर नुसतं सच्चिदानंद म्हणून आपण आयुष्यभर ऐकतोय सच्चिदानंद. मला तर लहानपणी सगळे म्हणायचं सच्चिदानंद. त्याची 3 पदं सुद्धा माहिती नव्हती, वेगळी आहेत ती. अगदी लहानपणी आपल्याला असं वाटायचं सच्चिदानंद म्हणजे असं काहीतरी एक म्हणायचं. हां, एवढंच वाटायचं, असं एवढंच वाटायचं. पडायचं, हां, पण त्याचा अर्थ नव्हता कळत. जेव्हा आम्ही शंकराचार्यांचं सगळं काय म्हणू भाष्य रे, त्यांनी एवढं त्या ब्रह्मसूत्रांवरचं काही आम्हाला अभ्यासायला मिळाली, त्याच्यामुळं त्यातले थोडे भेद आणि हे कळायला लागले.
आणि मग आता तर काय या संतांनी सगळी आपल्यावर कृपाच केलेली आहे. सोप्या भाषेत त्यांनी सगळे दृष्टांत दिले, हे केले की मग आपल्या लक्षात येते आणि आपण हा सगळा भेद बघतो. माझ्याकडे ते साखरे महाराजाचं अमृत अनुभव आहे, मी वाचला बरं का सुरुवातीला हो पेन्शन झाल्यावर, हा. पण मला ते अजिबात कळालं नाही ते. बरोबर अर्थच आहे, कळाला नाही ते. बरोबर आहे. चला प्रार्थना म्हणूया. कोणी म्हणताय का म्हणू मी? इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपा गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषय्य विपदां भ्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो साम गायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा सगळ्यांना नाथषष्ठीच्या शुभेच्छा. जी काही साधना करायची असेल ते सुरू करूया, करा. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. चला थांबूया.